काही वर्षापूर्वी लॉकडाऊन पडलं होतं. लॉकडाऊनमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थच्या बाबतीत काय अनुभव भेटला? स्वामी माझं नाव दादा विष्णू इंगळे. तर स्वामींचा महिमा असा आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी. ही स्वामींच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे. तर लॉकडाऊनमध्ये एक छोटासा अनुभव आलेला तुम्हाला मी सांगतो. माझी मिसेस अतिशय सिरियस होती. तिला निमोनिया झाला होता. ती ऑक्सिजनवर होती आणि ऑक्सिजनवर असताना आम्ही ॲम्ब्युलन्समधनं हॉस्पिटलमध्ये चाललेलो होतो. तर त्यावेळी तिला ॲम्ब्युलन्सच्या काचेमध्ये अक्षरशः स्वामी दिसत होते आणि तिला जेवता येत नव्हतं, खाता पिता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं, जेवण अन्न पाणी काहीही जात नव्हतं. अशी 2 महिने ती हॉस्पिटलला ॲडमिट होती. 2 महिने आम्ही तिला पाहू शकलो नाही, दवाखान्यात जाऊ शकलो नाही. 100% लॉकडाऊन होता. अशा परिस्थितीतून ती आता पूर्णपणे चांगली झालेली आहे आणि आता ती चालत फिरत आहे. स्वामीच्या मंदिरात रोज आरतीला येते. असा हा माझा अनुभव आहे. तुम्ही किती वर्षापर्यंत भक्ती करता? मी स्वामी मी मीनाक्षी संगपटला आहे. मी 7 वर्ष आले या मठात आहे. स्वामींची भक्ती मी 7 वर्षापासून करते. मला कुठल्या गोष्टीची कमी पडलेली नाही आहे. त्यांनी भरपूर काय दिलेलं आहे, सांगू शकत नाही याच्या ह्याच्यात मी. कारण 7 वर्षापासून मला जे नव्हतं पाहिजे सगळं काही भेटलेलं आहे मला या मठात आल्यापासून. भरपूर सेवा करते मी या मठात आणि आमच्या मठामध्ये नाही का भजनं पण होतात. दर गुरुवारी या मठामध्ये भजनं होतात, आरती पण होते, महाप्रसाद पण असतो. पण जे काही कामं असतील अडकलेली सगळी कामं पूर्ण होतात. एवढं मला अशक्य करतील स्वामी, एवढं मला स्वामींवर भरपूर विश्वास आहे. सांगू शकत नाही तेवढा विश्वास आहे मला. श्री स्वामी समर्थ महाराजाच्या नावानं तुम्हाला कोणता अनुभव आला आहे? भरपूर आम्हाला, कारण आमच्या मठामध्येच आमच्या ज्योतिताईंना असं त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं होतं. त्यांना असं मग ते आम्ही चक्क पूर्ण महिनाभर ते मृत्युंजय महामंत्र केला होता. त्याच्यामुळे भरपूर अनुभव आला आम्हाला की ताई मठात परत येऊ शकल्या. हे सगळं गेल्या वर्षी झालं होतं या मठामध्ये. भरपूर काय अनुभव आहे, मी सांगू शकत नाही आहे. कारण मी पहिल्यापासून स्वामींना मानत आली, आत्ता पण मानते मी. त्या गोष्टीची कमी काय मी खरं सांगते की त्या कार्यक्रमामध्ये पीडित लोकांना काय काय अनुभव देता? श्री स्वामी समर्थ, माझं नाव दीक्षा वाघमारे आहे. जोरात. श्री स्वामी समर्थ, माझं नाव दीक्षा वाघमारे आहे. मी या मठामध्ये गेले 4 वर्ष सेवेत आहे. मठात आम्ही दत्त जयंतीचा दत्त जन्म जो असतो तो मोठ्या उत्सवात पार पाडतो. तसंच आम्ही स्वामींचा जो कपाटीन असतो तो सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने त्याचं नियोजन करून तो पार पाडण्याचा प्रयत्न करतो. प्रवचनाचे 8 दिवस आधी आम्ही सप्ताह अरेंज करतो. त्याच्यामध्ये प्रवचन वेगवेगळे कीर्तनकार असतात, ते इथे येऊन प्रवचन किंवा कीर्तन देतात. त्याचप्रमाणे कीर्तनाचा पूर्ण सप्ताह संपल्यानंतर मठामध्ये महाप्रसादाचं नियोजन केलं जातं. या सगळ्याच नियोजनामध्ये इथं मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांची पायी पालखी इथून निघाली जाते. जी पूर्ण बीडी कामगार एरोड्यामधून फिरून पुन्हा एकदा मंदिरामध्ये येते. कार्यक्रमाबद्दल झालं तर इथं रविवारी बालसंस्कार वर्ग चालतो. त्या बालसंस्काराचा विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये जे शिकवलं जातं ते सगळं मुलांमध्ये जे काही केलेलं आहे, जे मुलांना भेटलंय त्याच्याबद्दल एक खेळ किंवा त्याच्याबद्दल एक नियोजन केलं जातं. रिसेंटलीच आम्ही जागतिक महिला दिन साजरा केला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गेम्स घेतले गेले किंवा महिलांनी कोणत्या पद्धतीने आनंद स्वीकारला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काय महिलांसाठी काय केलं पाहिजे ते इथं म्हणजे त्यांच्यासाठी एक तो वेगळा दिवस आम्ही इथं अरेंज केला होता. तो सुद्धा खूप छान पद्धतीने पार पडला. बाकी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं अस्तित्व इथं आहे, काल पण होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. महाराजांबद्दल बोलायचं झालं तर काही शब्दच नाही. नगरमध्ये राहते. माझं नाव अश्विनी अमोल गंगे आहे. मी इथंच राहत असून पण मला माहिती नव्हतं की आपल्या येरोडामध्ये इथं श्री स्वामी समर्थ एवढं छान मठ आहे म्हणून मला माहिती नव्हतं. मला माझ्या मम्मीने सांगितलं की येरोडामध्ये स्वामींचा मठ आहे की तिथं जा, स्वामींची सेवा कर. आणि मी तिने सांगितल्याप्रमाणे मी तिथं स्वामींची सेवा चालू केली. त्याच्यानंतर मला स्वामींनी जे माझ्या मनामध्ये अति विचार चालले
आले होते त्याची मला स्वामींनी प्रचिती दिली. त्याच्यानंतर मी आता पारायण चालू केलेलं आहे. त्यामुळे स्वामी जसं म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सतत मला असंच वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मी कुठलंही कार्य करताना घाबरत नाही. तुम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये किती वर्ष झाले तुम्ही येता? माझं नाव हेमा नारायण करले, मी भिवंडीकर आहे. मी 3 वर्षापासून त्या मंदिरात म्हणजे आपली पालखी येते ना तेव्हापासून मला इथं येण्याची सवय झाली आहे. 3 वर्षापासून त्यावेळेसपासून मी येते. गेल्या वर्षीपासून मी स्वामी समर्थांच्या ह्याच्यात येते. तुम्हाला अनुभव काय काय भेटलं मंदिरात अनुभव येऊन? म्हणजे मी असा अनुभव देवाला विचारत नाही, मला अनुभव करायचं, फ्री सेवा करायचं एवढंच आहे माझं अनुभव. आणि ते पुढे ताई, तुम्हाला आतापर्यंत काय काय अनुभव भेटलं या मंदिरात येऊन? सविता सोडून जुने अनुभव सांगायचे म्हटले तर मी जे आहे आता इथे ते या स्वामींमुळेच आहे. मी 2009 इथे आहे या मठामध्ये. माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर 2012 माझी अशी अवस्था होती की ना मी धरतीवर होते ना आसमानमध्ये होते. तरी महाराजांनी आज मला इथे आणलं. त्यानंतर आत्ता लाईव्ह अनुभव सांगायचं म्हटलं तर माझे वडील जवळजवळ त्यांनी ICUमध्ये किती वेळा तरी जीव सोडला, घरामध्ये जीव सोडला, पण माझ्या महाराजांनी एक हाक मारली की त्यांना परत आणलं. हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्यानंतर मी इथं येत नव्हती. आमच्या भाग्यश्री ताई यांनी मला खूप फोर्स केलं, खूप वेळेस सांगितलं सविताताई तुम्ही इथं या तरी मला यायला जमत नव्हतं. पण आत्ता मध्यंतरी मी स्वतः महाराजांना विनंती केली, महाराज मला तिथं बोलवा. काही कारणास्तव मी येत नव्हती, मला इथं रुजू करा. पण अक्षरशः खरं सांगते महाराज एवढे मोठा चमत्कार करतात की अक्षरशः घरातून उठून इथं आणतात. हा माझा आत्ताचा लाईव्ह अनुभव आहे. आणि आमचं मठ एवढा प्रसिद्ध आहे की इथं साक्षात भगवंत आहे असं कोणीही इथं खाली हाताने गेलेलं नाही. तुम्ही कितीही महाराजांपासून दूर जा पण महाराज तुम्हाला इथं आणतात याची प्रचिती मी स्वतः देते. मी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे महाराजांचा. आणि इथं असलेल्या सगळ्या स्वामी सेवेकरी ह्या खूप मोठ्या सेवा करतात. त्यात मी नाही आहे, पण आता परत पुन्हा महाराजांनी मला इथं बोलवून घेतलं. त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. धन्यवाद भाग्यश्रीताई, राणीताई, खूप धन्यवाद. स्वामी. तुम्ही दरवर्षी या कार्यक्रमात येता का? आणि आला तर तुम्हाला काय विशेष यद्दा भेटते? सर्वांना स्वामी हो. माझं नाव राणी बेलापुरे. मी दरवर्षी म्हणजे मी आज 13-14 वर्ष झालं ह्या मठात आहे. आणि दरवर्षी वेगवेगळा अनुभव मला ह्या मठामध्ये भेटतो. आम्ही नियोजन करायचं म्हटल्यापासून पारायणापासून प्रकटी, दत्त जयंती, परत गुढीपाडव्याला गुढी उभारणे, लहान पोरांचे खेळ वगैरे भरपूर आम्ही महिलांसाठी कार्यक्रम वगैरे ठेवतो. पण प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे अनुभव भेटतात. आम्ही ह्या वर्षी आत्ता गेल्या वर्षी पारायण ठेवलं दत्त जयंतीला, तेव्हा एकूण 54 जण इथं मठामध्ये बसलेले होते. त्यावेळेस प्रत्येकाने आपले वेगवेगळे अनुभव सांगितले. आत्ता पण प्रकटीनिमित्त 35-36 जण इथं मठामध्ये पारायणाला बसले आहेत. त्यांचा पण प्रत्येकाचा एक अनुभव वेगळा आहे. एक मावशी मठामध्ये आल्या होत्या, त्यांचा एक मुलाचा प्रॉब्लेम झाला होता. ते स्वामीला एवढंच म्हटले माझ्या मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, मी त्याच्यामध्ये एवढे तुला लाडू देईन म्हणून. आणि त्यांच्या लगेच संध्याकाळी रात्री फोन आला की दुसऱ्या दिवशी गुरुवारी 80 किलो लाडू इथं त्यांनी आपल्या मठामध्ये सेवेसाठी दिले, भक्तांसाठी. म्हणजे आम्हाला आमचा अनुभव तर भरपूर आहे, पण आम्ही लोकांचे अनुभव असे खूप ऐकले आहे मठामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला अजून उत्साह येतो आणि जास्तीत जास्त वेळ कसा मठात घालवावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो. आणि इथं सेवा केली की कसं असं घरचं टेन्शन विसरून आम्ही इथं सेवेला येतो. पण इथं सेवा केल्यावर आमचं मन शांत आणि एकदम व्यवस्थित आम्हाला इथं मठात मला भेटला. आणि तुम्ही किती अनुभव भक्ती लोकांना दिलाय? नमस्ते स्वामी. मी इथं 2-4 वर्षापासून येते. 2-4 वर्षापासून या मठामध्ये येते. आणि या स्वामींमुळे मी आज इथं उभा आहे. स्वामींनी ज्या ठिकाणी मी गेले होते त्या ठिकाणी स्वामींनी मला खूप साथ दिली, म्हणूनच मी आज इथं उभा आहे. त्यानंतर मला खूप प्रॉब्लेम आले, तेव्हा पण स्वामींचं नाव घेतलं. मग या मठामध्ये आले. मठामध्ये येऊन दादांना विचारलं, गोविंद दादा यांना विचारलं. रडायला लागले. मी इथे येऊन रडायला लागले. गोविंद दादांना म्हणले मी काय करू, माझा असा प्रॉब्लेम. दादा म्हटले गुरु सारामृत 3 दिवसाचा पारायण कर, तुझा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होऊन जाईल. मग गुरु सारखं अमृत पारायण केलं, 3 दिवसानुसार केलं. नंतर माझ्या मुलाचं लग्न होतं. मग माझं
पहिलं 3 दिवस राहिलं होतं लग्न, तिसऱ्या दिवसाच्या अगोदर माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि माझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पडलं. ही स्वामींची कृपा आहे. मी स्वामींना सांगून आता काय करू, कसं लग्न पार करायचं हे असं सांगून रोज रडायचं स्वामी. त्यांसाठी आतापर्यंत कुठल्या कुठल्या सुविधा तुम्ही ठेवलेल्या आहेत? स्वामी माझं नाव पूजा परदेशी. गेली 3 वर्ष झालं मठामध्ये येते. आमच्या मठामध्ये इथे पारायणासाठी उत्तम प्रकारे सुविधा ठेवलेल्या आहेत. तसेच दर गुरुवारी इथं महाप्रसाद असतो आणि वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केले जातात. तर त्या दिवशीही प्रसादाचा सुविधा केली जाते. इथे हजारो प्रमाणामध्ये भक्त येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होतात. स्वामी नमस्कार, मी श्रावणी. ॲक्च्युली मी आत्ताच वेळेला चालू केली तर पारायण चालू झाल्यापासून. म्हणजे तरुण पिढीसाठी म्हणायला गेलं तर आजकालची तरुण पिढी खूप डायबट होते. मग त्यांच्यासाठी फार समाधानकारक हे मत आहे. जे पण इथे येतात इथल्या बायकांचे आणि अनुभव मी आत्ता जस्ट अनुभवायचे, अक्षरशः अंगावरती शहारे आले माझ्या, असे अनुभव होते. त्यामुळे सर्वांनी इथं व्हिजिट करा. किती जणांना तुम्ही आतापर्यंत शिक्षण दिलं आहे, त्या बाबतीत थोडा अनुभव तुम्ही सांगू शकता का? नमस्ते, मी भाग्यलक्ष्मी उर्डी. स्वामी ओम. सर्वात पहिलं मी गोविंददादा चिंगेरे यांचं मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला इथे एक सेवेसाठी बोलवलं आणि सेवेसाठी मला म्हटले की तुझी गरज आहे इकडे. कारण सर्व भक्त एवढे संकटात आहेत, त्यांना दुःख खूप, म्हणजे त्यांना काय करायचं काय नाही ह्या गोष्टींचा अनुभव नाही आहे. कसं सेवा करायचं, स्वामींना कशी प्रार्थना करायची, या गोष्टींचं त्यांना काहीच माहिती नव्हतं. पण ते भक्त येऊन इथे शिकले, माझ्या सानिध्यात राहून आणि सेवा जसं दादा मला मार्गदर्शन करतात तसं मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. या मठाचे सर्व वेगवेगळे कार्यक्रम होतात. पारायण केलं जातं. पारायणाच्या आधी संकल्पना कशी करतात ते संकल्पना करून घेतो. महिलांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम असतो, शिबिर असतं, रक्तदान शिबिर असतं आणि इथे महिलांसाठी गृहउद्योग म्हणजे त्यांना कामाचा रोजगार पण मिळाला जातो. असे भरपूर आम्ही इथे मीटिंग ठेवलं जातो, त्यांच्यासाठी भरपूर सेवा करतो आणि सेवा करून घेतात. आमचे गोविंददादा चिंगेरे सेवा करून घेतात. त्यांनी हे मठ स्थापना करून एवढं मोठं पुण्याचं काम केलं की असंख्य भक्त येतात. त्यांचे दुःख इथे शांतमध्ये येऊन महाराजांना सांगतात. महाराजांकडनं परत चिठ्ठी मिळाली ते सेवेसाठी संलग्न या मठामध्ये येऊन राहतात. महाराजांची सेवा एवढी महत्त्वाची आहे की महाराजांच्या सेवेमध्ये जो रुजू होतो तो या मठात कधीच बाहेर पडत नाही. तो घर सोडेल पण मठ सोडणार नाही. अशी प्रचिती इथे सर्व भक्तांना मिळालेली आहे आणि सर्व भक्तांकडून मी एक अशीच विनंती करू इच्छिते की आजच्या तरुण पिढीला स्वामींचा मठ इथे सेवेसाठी त्यांनी यावं. कारण बाहेरचे जे शिक्षण आहे, जे काही आहे त्यांचं वातावरण, वागणं, दारू पिणं हे सगळं, ह्याच्यातनं काही लोक बाहेरून मठात येऊन त्यांना एवढी छान प्रचिती मिळाली आहे की त्यांनी दारू पण सोडलं आहे, व्यसन सोडलं आहे आणि महाराजांच्या सेवेमध्ये रुजून राहतात. मला सतत फोन करत असतात, ताई काय सेवा करायची काय नाही सांगा दादांना. दादा म्हणतात की ताईंना विचारा, ताईंना सगळं माहिती आहे, ताई सांगतात. जसं आमचे दादा सांगतात तसं मी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन मी त्या सेवेमध्ये तत्पर राहते. एवढं सांगू इच्छिते. श्री स्वामी समर्थ ची स्थापना, मठाची स्थापना कधी केली, कशासाठी केली, काय कारणांनी केली, थोडक्यात तुम्ही सांगू शकता? मी स्वामींचा सेवक आहे. स्वामी मी शंकर महाराजांच्या मठामध्ये सेवा करायचो, अक्कलकोटला सेवा करायचो. तसं सेवा करता करता आमच्या घरामध्ये दर दुर्गाष्टमीला आपली आरती करताना एका दिवशी 2006 या रोजी 12/2006 या दिवशी महाराज या ठिकाणी पिंपळाच्या झाडामध्ये प्रकट झाले आणि ते आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्यानंतर असंच सेवा करावं आणि सेवेमध्ये रुजू राहावं असं महाराजांची प्रचिती या ठिकाणी येईल असं महाराजांनी मला त्या वेळेस सांगितल्यानंतर मी आमच्या आजीला व आमच्या नातेवाईकांना सांगितलं. तर ते मला म्हणायचे तू वेडा आहे, रोज तू सेवा करतो म्हणून तुला हे भास होतोय, तर असं काय महाराज पुढं प्रकट होत नाही असं म्हणल्यानंतर या ठिकाणी मी त्यावेळेस भाड्याच्या घरामध्ये होतो. तर छोटंसं मंदिर या ठिकाणी उपस्थिती केल्यानंतर अनेक ठिकाणी मूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी अक्कलकोटला व आपल्या मंडेच्या मठामध्ये फिरत असताना मंडेच्या मठामध्ये महाराजांनी मला आवाज दिले, मला या मठामध्ये येऊन प्रतिष्ठापना व्हायचं आणि आशीर्वाद द्यायचे म्हणून मी त्या ठिकाणी येऊ शकतो.
या ठिकाणी त्याच्यानंतर प्रतिष्ठापना करण्यासाठी या परिसरामध्ये अनेक लोक 100 ते 200 लोक येऊन वादविवाद करायचे. वादविवाद करत असताना महाराज म्हणायचे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर त्यावेळेस माझ्या मुखातनं असं गेलंय की मी कोणाच्याही दारासमोर 1 रुपया मागण्यासाठी जाणार नाही. महाराज खरंच इथं प्रकट झाले असतील तर या ठिकाणी कार्य उभं राहील. आजपर्यंत 21 वर्षामध्ये कुठल्याही कोणाच्याही दारासमोर आम्ही मठाच्या माध्यमातून, कार्याच्या माध्यमातून रुपया पावती पुस्तक घेऊन जात नाही. हे जे वास्तू उभं आहे हे महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या सेवेने या ठिकाणी हे कार्य उभं आहे. सातत्य कार्य या ठिकाणी होत असतं. वर्षातनं 6 वेळा अन्नदान होतो, पण उद्या 1 रुपया नसतं, पण उद्या कार्यक्रम आहे. आज चिंता नसती, कारण महाराज आहेत, महाराज ते करून घेतील हा विश्वासाने आपण सेवा करत असतो.